मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दादर पूर्व इथे असलेलं आंबेडकर भवन तोडण्यात आलेलं आहे। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी जेसीबी लावून हे आंबेडकर भवन तोडल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केलेला आहे। 200 पेक्षा जास्त लोक ही इमारत तोडण्यासाठी आली होती असं आनंदराज आंबेडकर यांचं म्हणणं आहे। बाबासाहेबांच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात आलेला आहे। या ट्रस्टवर प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे दोघंही जण आहेत। दादर पूर्वेला असणाऱ्या चित्रा टॉकीजच्या मागच्या बाजूला आंबेडकर भवन आहे। ही वास्तू अज्ञात व्यक्तींनी तोडल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणी आनंद आंबेडकर हे तोडकाम करण्यासाठी जबाबदार रत्नाकर गायकवाड असल्याचा आरोप करतायत आणि ही तक्रार घेऊन ते भोईवाडा पोलीस स्टेशनला देखील गेलेले होते। रत्नाकर गायकवाड हे राज्याचे माहिती आयुक्त आहेत आणि त्यांच्याच इशाऱ्यावरून हे बांधकाम तोडल्याचा आरोप करण्यात येतोय। दादर ईस्टमधील आंबेडकर भवन काल रात्री काही लोकांनी डिमॉलिश केला। आपण इथे बघू शकतो की हा एक आंबेडकर भवन होता। रात्री इथे 2 बुलडोजर आले। त्या बुलडोजरसोबत जवळपास 300-400 माणसं होती। त्या लोकांनी हे पूर्ण जी इमारत होती ती मोडून काढलेली आहे। आमच्यासोबत आनंदराज आंबेडकर आहे, त्यांच्याशी जाणून घेऊया। आनंदराजजी, नेमकं रात्री काय झालं, कोण लोक ती होती? या इथे 2 ट्रस्टीज आहेत ज्यांच्यामध्ये भांडणं चालू आहे। त्यांची चॅरिटी कमिशनरकडे केसेस चालू आहेत। त्यातल्या एका ट्रस्टीने ज्यांना रत्नाकर गायकवाडांचा पाठिंबा आहे अशा लोकांनी कायदा हातात घेऊन या इथे दरोडा टाकला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण इकडे असणारे सामानं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे जे बाबासाहेब आंबेडकरांची 1956 पासूनची असणारी संस्था, तिचं संपूर्ण रेकॉर्ड, त्याचप्रमाणे या इथे बाबासाहेबांनी सुरुवात केलेला बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस जो 1947 सालापासून अस्तित्वात होता। बाबासाहेबांचे अनेक पुस्तकं याच्यात प्रकाशित झालेली आहे। त्यांची बरीच हस्तलिखितं होती। या इथे भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिक सेना आणि इथे भारतीय बौद्ध महासभा, नंतर पुस्तकालय, कॉम्प्युटर एक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी हे होतं सेंटर, त्या सर्व गोष्टीचं वाटोळं लावण्यात आलेलं आहे। रात्री 3 वाजता हे सर्व घडलं। 3:15-3:30ला मी जेव्हा कळलं तेव्हा मी डायरेक्ट पोलिसांकडे गेलो, भोईवाडा पोलीस स्टेशनला। त्यांना सांगितलं। अनेक कार्यकर्त्यांनी 100 नंबरवर फोन केले, परंतु कुठचाही रिस्पॉन्स पोलिसांनी दिला नाही। उलट जे कार्यकर्ते गेले त्यांना आतमध्ये टाका अशा पद्धतीने अरेरावी भाषा करण्यात आल्या। याच्या मागे आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करणे हाच यामागचं कारण आहे आणि त्यासाठी काही जणांना हाताशी धरून केलेला हा कट आहे। मुंबई। आणि याच संदर्भात आपण प्रकाश आंबेडकर यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आंबेडकर साहेब, आपण बघतोय की आंबेडकर भवनची ही इमारत तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय आणि असा आरोप देखील आहे की रत्नाकर गायकवाड यांच्या इशाऱ्यावरून ही वास्तू तोडण्यात आलेली आहे। तुमची याबाबतची काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला तर ही कारवाई एक 10-12 दिवसा अगोदरच होणार होती, पण मला जेव्हा सुमसुम लागली त्यावेळेस मी सीपींशी बोललो होतो आणि मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि मी त्यांना असं म्हटलं होतं की तुमच्याकडे जे काही ट्रस्टी येतात ते काही ट्रस्टी नाही। तुम्ही चॅरिटी कमिशनरकडून अहवाल घ्या आणि चॅरिटी कमिशनरच्या अहवालानंतर जे ट्रस्टी आहेत त्यांच्या बाजूने असताना उभे राहा असं दोघांनाही सांगितलं होतं। दोघांनीही आश्वासन दिलं होतं की आम्ही तो रेकॉर्ड बघून मगच त्याच्यावरती कारवाई करू। दुसरं, या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने हे स्ट्रक्चर डिॲफिलिएटेड आहे म्हणून असं एक नोटीस आली होती। तेव्हा ट्रस्टीने असं त्या उत्तर दिलं होतं की आमचं काही स्ट्रक्चर डिॲफिलिएटेड नाही। तेव्हा जॉईंट इन्स्पेक्शन करू आणि जॉईंट इन्स्पेक्शन करून त्या ठिकाणी असताना मग ठरवण्यात येईल की डिॲफिलिएटेड असेल तर आम्हीच पाडतो म्हणून ट्रस्टीने त्यांना लिहून दिलं त्या ह्याच्यामध्ये। तसं काही झालेलं नाही। आता हे पाडण्याचे ऑर्डर्स कोणी दिले ते त्याच्यामध्ये कळत नाही। त्याचा पोलीस रात्री होते का तर होते, आता पोलीस कोणाच्या सांगण्यावरनं होते हा त्याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे। महानगरपालिकेला मी ज्यावेळेस विचारलं तेव्हा महानगरपालिका म्हणते की आम्ही तोडण्याचे आदेश दिलेले नाही। अच्छा, माडा डिॲफिलिएटेड बिल्डिंगच्या ह्याला असताना बघते तर माडाने सुद्धा सांगितलं की आम्ही असताना तोडण्याचे आदेश दिलेले नाही। त्याच्यामुळे हे दिले कोणी? आणि पोलीस आता असताना त्याच्यामध्ये नायगाव पोलीस स्टेशन, जे मला माहिती आहे, मी अजून काही गेलेलं नाहीये, पण नायगाव पोलीस स्टेशन अजून कंप्लेंटही घेत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। अच्छा, तेव्हा याच्यामध्ये कॉम्प्लिसेन्सी कोणाची आहे, म्हणजे याच्यामध्ये चूक कोणाची आहे हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे।